सर्वांना नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे पोहे। पोहे कसे बनवायचे ही ट्रिक बघा। पोहे आधी मी भिजवून घेतलेले आहे, तेल गरम करायला टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, 1 वाटी शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे बघू शकता चांगले फ्राय करायचे आहेत। तोपर्यंत मी ऑनियन चॉप केलेले आहेत, ग्रीन चिल्ली चॉप केलेली आहे, तुम्ही बघू शकताय। तोपर्यंत आपले शेंगदाणे तेलामध्ये फ्राय होत आहे। थोडंसं जिरे टाकत आहे तेलामध्ये तडतड करण्यासाठी, कोरिअँडर टाकलेली आहे। आता मी 4 कांदे मी बारीक चिरलेले आहेत, 2 वाट्या मी पोहे घेतलेले आहेत, तर 1 वाटी आपण ऑनियन चॉप करून चांगल्या प्रकारे बारीक जितका होईल तेवढा आपण बारीक चिरायचा आहे कांदा। त्याचप्रमाणे मी 2 टमाटेही चिरून ठेवलेले आहेत। अशाच प्रकारे आपण ऑनियन चांगल्या प्रकारे फ्राय करणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे मी पोहे भिजवून ठेवलेले आहेत, कोरिअँडर मी चॉप करणार आहे। आपल्याला मिरच्या चॉप केलेले आहेत, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबूचे 2-3 ड्रॉपही टाकू शकतात, नाही टाकलं तरी काही हरकत नाही। थोडीशी आपण साखर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शुगरही ॲड करू शकता, नाही टाकलं तरी चालेल। असेच गावरण आता मी शेंगदाणे ॲड करणार आहे त्यामध्ये, नंतर करूया आपण। आधी ग्रीन चिल्ली ॲड करूया। 4 मी ग्रीन चिल्ली घेतलेले आहेत, स्पायसी आहेत, चांगल्या प्रकारे आपण फ्राय करणार आहोत। अशाच श्री साळुंखे चॅनलला लाईक फॉलो करा। आता मी 3 छोटेसे टोमॅटो घेणार आहे, टर्मरिक पावडर टाकलेली आहे। आता आपण चांगल्या प्रकारे फ्राय करणार आहोत, तुम्ही बघू शकता। आता मी 4 टोमॅटो घेणार आहे, 3 छोटेसे, त्याला फाईन चॉप करून घेणार आहोत। स्वच्छ धुवून घेतलेले चॉप केलेले आहेत आणि मी फ्राय करायला ठेवलेले आहेत। बघू शकता गॅसचा फ्लेम मी फास्ट केलेला आहे। आता चांगल्या प्रकारे मी फ्राय करून घेणार आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला प्लीज लाईक फॉलो करायला विसरू नका। तुम्ही लिंबू टाकायचा असेल ड्रॉप तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। अशा प्रकारे टिप्स अँड ट्रिक्स बघू शकता। आता मी शेंगदाणे भाजून आधी घेतले होते ते आता ॲड केलेले आहेत। थोडीशी कोरिअँडर चॉप केलेली आहे ती टाकणार आहे, थोडीशी नंतर टाकणार आहे। आता मी भिजवलेले पोहे आहेत 3 कप, तर ते मी भिजवून स्वच्छ असं चाळून अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे की पाणी पूर्ण म्हणजे चाळणीतनं बाहेर निघेल अशा प्रकारे। आता बघू शकताय मी थोडेसे पोहे टाकलेले आहेत। अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे फ्राय करणार आहोत आणि वरतून कोरिअँडर टाकलेले आहे। अशाच आपले पोहे रेडी आहे। थँक्यू सो मच ऑल ऑफ यू। असंच नवनवीन रेसिपीसाठी प्लीज लाईक शेअर आणि नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा, खूप आवडेल तुम्हाला। अशाच रेसिपीला पोहा रेसिपी आहे आजची, तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्यांनी खाऊन संपलेले आहेत। अशीच 1 वाटी राहिलेली आहे, बघू शकता। प्लीज श्री साळुंखेला चॅनलला लाईक